चला तर आज आपण रेसिपी शूट करायची आहे आपल्याला भरलं वांगी हिरवं वाटणाचा। आता याच्यामध्ये मिक्सरमध्ये मी ते काढून हिरवे मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर हे सगळं घ्यायचं आणि याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे आणि तीळ, लसूण हे सगळे वाटून घ्यायचं। आणि ज्यामध्ये तुम्ही मिक्सरमध्ये जे हे सगळं टाकून वाटून घेणार त्याच्यामध्येच आपल्याला काय करायचं, सुके मसाले टाकून घ्यायचे। हळद, मीठ, तिखट, धनेपूड, आपला घरगुती लाल चटणी हे सगळं टाकायचं। आणि ठेवलं मी कढई, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि जिरं छान तडतडले की आपला कांदा टाकायचा। कांदा छान परतून घ्यायचा तेलामध्ये। कांद्याचं वाटण पण करतात, कांद्याचं वाटण केलेलं नाही आहे मी, फक्त तेवढं कांदा तेलामध्येच भाजीबरोबर शिजवून घ्यायची आपल्याला। कांदा छान परतून घेतलं, याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा छान परतलाय, आता याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा। टोमॅटो पण छान आपला परतून घेतल्यावर म्हणून त्याच्यामध्ये आपलं भरलं वांगी हिरवा वाटणाचा वाटण छान भरून घ्यायचा वांगीमध्ये। हे पण तेलामध्ये मंद आचेवर तेलामध्ये परतून घ्यायचा छान। वांगी परतून झालं ना, मग राहिलेलं आपलं जे वाटण असतं हिरवा वाटण, ते राहिलेलं वाटण त्याच्यामध्ये टाकायचं, परतलंय त्याच्यामध्येच कढईमध्ये। हे छान भरून घेतलेलं आहे वांगे, याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय करायचं मंद आचेवर। हे सगळं मंद आचेवरच करायचं, गॅस जर मोठा केला ना करपतच, बारीक याच्यावर करायचं आणि छान शिजतं। आणि आता हे सगळं छान तेलामध्ये परतून घेतलंय मी। आता याच्यामध्ये राहिलेलं जे वाटण याच्यात टाकायचं आणि याच्यामध्ये थोडंसं मसाले कमी वाटलेत मला, म्हणून मी वरतून परत टाकलेत। लाल तिखट आणि हळद आणि मीठ एवढंच टाकलंय, बाकीचं मसाले टाकलेले आहेत आपण। आणि मागे तुम्हाला दिसते ते बटाटे उकडून घेतले सँडविचसाठी, आमच्या छोट्या पिल्लूचा डबा द्यायला। आज चपाती भाजी नाही केलं तिच्यासाठी, तिला सँडविच खायचं आहे, लय दिवसापासून सँडविच करते ती। आता याच्यामध्ये राहिलेलं वाटण टाकायचं आणि पाणी टाकायचं। पाणी टाकून छान असं आपलं झाकण लावून 10-15 मिनटं त्याच्यात ते बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं। वरतून तेल सुटलं ते गॅस बंद करायचा। आणि हे जे भाजी चपातीबरोबर, भाताबरोबर, भाकरीबरोबर कशाही खातं छान लागते। आणि भरली वांगी कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतं। आता आपली पुढची तयारी सँडविचची। त्याच्यामध्ये बटाटा छान बारीक किसून घेतला आणि चीज किसून घेतला। बटाट्यामध्ये मी टाकलाय गरम मसाला, थोडासा पेरी पेरी मसाला, आणि मीठ टाकायची गरज नाही, त्या दोघांमध्ये मीठ असतात। पेरी पेरी मसाल्यामध्ये जास्त मीठ असतो आणि चीज टाकते म्हटलं ते पण जास्त असं मीठ खारट असतं। हे सगळं झालं, आता सँडविच बनवून घ्यायचं, तिच्या डब्यासाठी द्यायचं। आता जे सँडविच ते आम्ही देणार आहे तिला, ती पूर्ण डब्यातलं सगळं संपून येणार आहे, काही ठेवणार नाही। जर चपाती भाजी तिला दिलं ती काय करते, चपाती भाजी घरी येऊन खाते, शाळेत खात नाही। आता हे सगळं सँडविच झालं आहे, टॅमॅटो केचप लावलं आहे, थोडंसं बटाटा आणि चीज वरतून लावलं आहे आणि बारीक काप केलेत त्याला, असं पूर्ण हे नाही ठेवलं। आता हे झालं डब्याची तयारी। आणि आमच्या छोटा पिल्लू शाळेत जायला लागले, थोडंसं छोटं होता, आता खूप मोठं झालं आहे शाळेत जायला। चला तर आता हा झालेला आपला भरलं वांगी व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।